नमस्कार, मी महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज मध्ये आपलं स्वागत। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय। जे रुग्णालयात मृत्यू झालाय। विशेष टाडा न्यायालयाने त्याला शिक्षा सुनावली होती। मुंबईत RDX आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती। न्यायालयात त्याने गुन्हा कबूल केला होता। दाऊद फणसेचे वय 90 वर्षापेक्षा जास्त होते। दाऊद फणसेला विशेष टाडा न्यायालयाने 93च्या बॉम्बस्फोटा प्रकरणी दोषी ठरवून शिक्षा आणि 2 लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती। 93च्या बॉम्बस्फोटासाठी दाऊद फणसे, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि याकूब मेनन यांनी मिळून कट रचला होता। रायगड जिल्ह्यातील शेकाडी समुद्र बंदरावरून स्फोटासाठी लागणारा RDX 13 AK-46 रायफल दाऊद फणसेने मुंबईत आणले होते। शिवाय स्फोटासाठी लागणारा सगळं RDX मुंबईत आणण्याची जबाबदारी ही दाऊद फणसे यांच्यावर होती। त्याआधी दाऊद फणसे आणि दाऊद इब्राहिम यांनी कट रचला होता आणि हे सगळं फणसेने न्यायालयात कबूल केलं। त्यानुसार दाऊद फणसेला शिक्षा सुनावण्यात आली होती। पण 93 बॉम्बस्फोटाचा खटला तब्बल 14 वर्ष चालला। त्यात दाऊद फणसेने 13 वर्ष कारावास भोगला। त्याला शिक्षा सुनावण्याआधीच त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला जे रुग्णालयात भरती केलं होतं। गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाला राज्य सरकारने अखेर मंजुरी दिली आहे। ठाण्याबरोबरच पालघर हा आता नवा जिल्हा असणार आहे। आता ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ, कल्याण, मुरबाड, भिवंडी आणि शहापूरचा समावेश असणार आहे। तर नव्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हार, मोखाडा, विक्रमगड, वाडा, वसई, डहाणू आणि तलासरी या विभागांचा समावेश असणार आहे। नव्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी एकच जिल्हा सहकारी बँक असणार असून तर ठाणे जिल्हा परिषद बरखास्त करण्यात येणार आहे। पण जव्हारकरांनी जव्हारऐवजी पालघर जिल्हा केल्याने नाराजी व्यक्त केली आहे। त्या ठाणे जिल्हा विभाजनाला शिवसेनेने विरोध दर्शवला आहे। विभाजन केवळ हे राजकीय सोयीसाठी करण्यात आले आहे अशी टीका सेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केली। तर वसई विकास आघाडीचे आमदार विवेक पंडित यांनी ही नाराजी व्यक्त करत वसईला ठाणे जिल्ह्याला जोडायला हवं होतं असं मत व्यक्त केलं। जास्त लोकसंख्या आणि भौगोलिकदृष्ट्या सध्याच्या ठाणे जिल्ह्यावर प्रशासनाच्या दृष्टीने अडचणी येत आहेत। त्यामुळे ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून आदिवासींबद्दल पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा सरकारचा विचार ठाणे जिल्ह्याच्या त्रिविभाजनाची मागणी होती। पण सरकार विभाजन करण्याच्या विचारात आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाला आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारनं कंबर कसली आहे। मराठा समाजाला 20% आरक्षण देण्यास सरकार अनुकूल आहे। यासंबंधीचे निर्णय आज अपेक्षित आहे। मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांनी विधान परिषदेत याविषयीची माहिती दिली। मराठा आरक्षणासंबंधी विनायक मेटे यांनी यासंबंधी प्रश्न विचारला होता। मात्र हे आरक्षण देत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा आरक्षण दिले जाणार आहे। याबाबत 21 जूनला निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर घोषणा अपेक्षित आहे। दरम्यान मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर उतरेल का याबद्दल शंका आहे असं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी म्हटलंय। तर मराठा आरक्षणाची घोषणा आधीच व्हायला हवी होती असं मेटे म्हणाले आहे। लातूरमधल्या काँग्रेस नेत्या कल्पना गिरी हत्या प्रकरण ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवण्याची ग्वाही गृह मंत्रालयाने दिली आहे। कल्पना गिरीच्या नातेवाईकांना शिवसेना आमदार नीलम गोरे यांच्यासह गृहमंत्री RR पाटील यांची भेट घेतली। यावेळी खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचं आश्वासनही गृहमंत्र्यांनी दिले। या प्रकरणातल्या 2 फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेशही देण्यात आले। 21 मार्चला कल्पना गिरी अमित देशमुखांच्या बर्थडे पार्टीला गेल्या होत्या। त्यानंतर त्या परतल्या नसल्याचं सांगितलं जात आहे। मुख्य आरोपी महेंद्रसिंग चव्हाण यांच्यासह 4 आरोपी या प्रकरणी न्यायालयीन समुद्राच्या लाटांचं रौद्र रूप अनुभवणाऱ्या मुंबईकरांना आजही मोठ्या लाटांमुळे मुंबईच्या रस्त्यावरती पाणी पाहायला मिळू शकतं। आज दुपारी 12:15 वाजता 4 ते 5 मीटर उंचीच्या लाटा मुंबईच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे। दरम्यान कालही समुद्राचं रौद्र रूप मुंबईकरांनी अनुभवायला मिळालं। समुद्राला आलेल्या भरतीमुळे भल्या मोठ्या लाटा उसळल्या आणि समुद्र किनारा पार करून पाणी चक्क रस्त्यावर आलं। हवामान विभागाच्या अंदाजानुसार 4.59 मीटर पर्यंतच्या लाटा उसळल्या। त्यामुळे दादर, वरळी, नरिमन पॉइंट आणि गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात अक्षरशः पूरसदृश्य स्थिती पाहायला मिळाली। समुद्र किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्येही पाणी शिरल्यानं लोकांची चांगलीच तारांबळ उडाली। दादर, चौपाटी आणि परिसरात लाटांचं पाणी रस्त्यावर साचलं होतं। त्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला। काही ठिकाणी तर भरतीच्या पाण्यामुळे चक्क वाहतुकीचीही कोंडी निर्माण झाली होती। आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा। आमचा पत्ता V24 महावीर मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई।
उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.